नवी मुंबई में आयोजित मिश्ली भोजन महोत्सव में मंत्री नीतीश राणे ने शिरकत की। इस दौरान उरन के विधायक महेश बाल्दी भी उनके साथ मौजूद थे। इस अवसर पर राणे ने मीडिया से बातचीत के दौरान विभिन्न राजनीतिक और सामाजिक मुद्दों पर विचार व्यक्त किए। उन्होंने उल्वे क्षेत्र में आयोजित इस महोत्सव में कहा कि मत्स्य विभाग के माध्यम से पूरे राज्य में फिश पाव स्टॉल शुरू किए जाने की योजना है, जो वड़ा पाव की तरह प्रमुख शहरों में रोजगार सृजन के साथ नागरिकों को स्वास्थ्यवर्धक भोजन उपलब्ध कराने का प्रयास होगा। सुनिए आगे का विस्तृत बयान मंत्री नीतीश राणे यांचा। सी फूड फेस्टिवलचं आयोजित केलं गेलेलं आहे आणि हे भव्य अशा फेस्टिवलला राज्याचा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री म्हणून मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहे। खरं तर फिश वडापाव देखील आपण आणणार आहात, त्याबाबत काय सांगाल? एक चांगली संकल्पना आमच्या मत्स्य कमिशनरांनी आमच्या समोर मांडलेली आहे की ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये आपण वडापाव हा आपल्यासाठी अतिशय एक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी आपल्यासाठी एक लोकप्रिय खाद्यपदार्थ राहिलेला आहे, तसंच फिश पाव नावाचा एक चांगली संकल्पना आम्ही 1 मे पासून महाराष्ट्र दिवसाच्या निमित्तापासून आम्ही आणण्याच्या प्रयत्नात आहोत, जेणेकरून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रमुख शहरामध्ये अशा पद्धतीचे फिश पावचे स्टॉल आपण लोकांना उपलब्ध करून द्यावेत। एका बाजूला रोजगार निर्मिती होईल आणि त्याचबरोबर फिश पावच्या निमित्ताने आरोग्य असेल किंवा अन्य गोष्टीच्या संबंधित पण एक चांगला संदेश जाईल, अशा पद्धतीचा प्रयत्न आमच्या मत्स्य खात्यात आहे। मोहित कामत यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे देखील गेले होते। विरोधक कुठेतरी एकत्र येतात अशा चर्चा होत्या सुरू आहे। शेवटी विरोधकांकडे आता पर्याय राहिलेला नाही, सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे, आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावा आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं। हिंदी सर, हिंदी सवाल